DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नांदूर दसक स्मशानभूमी परिसराचा होणार कायापालट, प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी, गर्दी व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांवर भर, रुंदीकरण आणि प्लॅटफॉर्म समतलीकरणासह भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य। आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनानं तयारीला वेग दिलाय। नांदूर दसक स्मशानभूमी परिसरातील विकास कामांचा नुकताच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला। या पाहणी दौऱ्यात भाविकांची सुरक्षितता आणि संभाव्य गर्दीचं नियोजन लक्षात घेऊन विविध पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला। कुंभमेळ्याच्या काळात या परिसरात होणारी गर्दी विचारात घेता येथील स्मशानभूमी क्षेत्राचं रुंदीकरण करण्यात येणार आहे। संपूर्ण परिसर अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित केला जाणार आहे। या विकास कामांतर्गत परिसरातील प्लॅटफॉर्मचं समतलीकरण करून तो अधिक भक्कम करण्यात येईल, ज्यामुळे भाविकांना कोणती अडचण न येता या जागेचा वापर करता येईल। विशेषतः पादचाऱ्यांच्या सुलभ दळणवळणासाठी रस्त्यांची सुधारणा करण्यावर, गर्दीच्या काळातील व्यवस्थापन सुरळीत राखण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सोयीसाठी कामं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत। सर्व यंत्रणांच्या समन्वयाने ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। या महत्त्वपूर्ण पाहणी प्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। प्रशासनाकडून सुरू असलेल्या या नियोजनबद्ध तयारीमुळे भाविकांना कुंभमेळ्या दरम्यान सुरक्षित आणि सुलभ अनुभव मिळण्यास मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक।